Smell तो है. Pooja, what is this behavior? I'm sorry, I kicked it by mistake. You can't kick it by mistake. Then pick it up if it bothers No, you. you will pick it up. You don't tell me what to do. I can tell you what You to do. do not No, tell yes, me what Pooja, to आप do. dustbin नहीं You pick कर do not सकते. tell me what to do. रियालिटी शोचा बिग बॉस पॅटर्न, तेच चेहरे तोच ड्रामा. तेरे खैरात का खाऊंगी यार गाइस डू नॉट टच मी मैं क्या तेरे खैरात का खाऊंगी. का वाटतोय प्रत्येक शो सारखाच? ड्रामाच्या नावाखाली मेकर्स आपल्याला मूर्ख बनवतायत का? खरोखरच झालाय का इंडियन रियालिटी शोचा डाऊनफॉल? काय आहे आजकालच्या रियालिटी शोजची खरी रियालिटी? जाणून घेऊया या व्हिडिओ. नमस्कार, मी तनया. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. योगेश रावत, आकांक्षा चौधरी, रुरू ठाकूर, श्रेया कालरा असो किंवा जुन्या सीझन्स मधले प्रियांक शर्मा, कुशल टंडन, प्रिन्स नरुला, दिव्या अग्रवाल आणि आत्ताचे ट्रेंडिंग कशिश कपूर आणि दिग्विजय राठी. नवीन चेहऱ्यांना लाथ मारून MTV स्प्लिट्सविला आणि रोडीचा हाच कोर ग्रुप पुढे बिग बॉस, लॉकअप आणि अलायन्स मध्ये डायरेक्ट VIP एंट्री मिळवतो. तुम्ही शो बघत नसाल तरी त्यांचे लव्ह अँगल्स आणि दिल दोस्ती धोक्याचे गेम तुमच्या थेट मेंदूत कोंबले जातात. एकेकाळी याच इंडियन रियालिटी शोज मध्ये अस्सल थ्रिल असायचं, जिथे भांडणं खरी असायची आणि रोमॅन्स सुद्धा अचानक आणि नॅचरल व्हायचा. पण आज नवीन क्रिएटिव्हिटी आणण्याऐवजी एका शो मध्ये पेटलेली भांडणं दुसऱ्या शो मध्ये इम्पोर्ट केली जातात. मग हा जुन्या वादांचा ढिगारा नव्या पॅकेजिंग मध्ये नव्या शोच्या खांद्यावर का लादला जातोय? And I will speak about it. You know what you have done to me and if I'm not speaking about it, shut up. It's getting too much now. कारण मेकर्सना माहितीये की इंडियन ऑडियन्सला नव्या टॅलेंट पेक्षा जुना ड्रामा बघायला जास्त मजा येते. स्प्लिट्सविला मध्ये डेटिंग असो, रोडीज मध्ये इंड्युरन्स असो की लॉकअप मध्ये जेलचा थरार, हे सगळे फॉर्मॅट्स फक्त वरवरचे मुखवटे. कारण रियालिटी टीव्हीचं खरं चलन हे टास्क नसून पर्सनल इक्वेशन्स आणि जुने सूड हेच असतं. जेव्हा एका शो मधले चेहरे दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये क्रॉस ओव्हर करतात तेव्हा मेकर्सना नवीन ओळख स्क्रॅच पासून तयार करायची गरजच पडत नाही. हे चेहरे आधीपासूनच त्यांचे जुने वाद, अफेअर्स आणि त्यांचे स्क्रीन आर्केटाइप्स जसं की लॉयल प्रेमी किंवा दगाबाज मित्र सोबत घेऊन येतात, ज्यामुळे मेकर्स फक्त जुन्या स्क्रिप्टेड ड्रामाचं प्ले बटन दाबून कोट्यावधींचा TRP गोळा करतात. प्रोड्युसर्सना पहिल्याच एपिसोड पासून हाय व्होल्टेज ड्रामा हवा असतो आणि यासाठी एक्झिस्टिंग इक्वेशन्स कसे वापरले जातात याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे दिग्विजय राठी आणि कशिश कपूर. स्प्लिट्सविलाच्या फिनाले मध्ये कशिशने 10 लाख रुपये घेऊन दिग्विजयचं विनर बनण्याचं स्वप्न तोडून टाकलं होतं. ती आयकॉनिक कॉन्ट्रोवर्सी मेकर्सने बिग बॉस मध्ये पुन्हा कॅश केली. हे दोघे घरात येताच जुन्या बिट्रेयल वरून रोज भांडणं सुरू झाली. हाच तो रेडीमेड TRPचा फॉर्म्युला आहे, जो टीव्ही स्क्रीन वरून थेट इंस्टाग्राम रील्स, YouTube शॉर्ट्स आणि मीम पेजेसवर वणव्यासारखा पसरतो. शो न बघणारा माणूस सुद्धा त्यांच्या भांडणाचे फॅन एडिट्स बघून कमेंट सेक्शन मध्ये भिडतो आणि मेकर्सचा व्ह्यूअरशिप मिळवण्याचा प्लॅन 100% यशस्वी होतो. मग या सगळ्यातून कंटेस्टंट्सना नक्की काय फायदा होतो? एका शो मधून दुसऱ्या शो मध्ये उड्या मारल्यामुळे या चेहऱ्यांना इंडस्ट्रीमध्ये कंटिन्यू विजिबिलिटी आणि ग्लॅमर मिळतं. कोणत्याही ट्रेडिशनल ऍक्टिंग किंवा सिंगिंगच्या रोलवर अवलंबून न राहता फक्त रियालिटी टीव्ही सेलिब्रिटी म्हणून स्वतःची तगडी करिअर प्रोफाईल उभी करता येते. पण या रिसायकलिंगच्या नादात आजकाल शोज मध्ये फक्त कंटेस्टंटच्या पर्सनल लाईफ, ब्रेकअप्स आणि ट्रॉमाचा धंदा केला जातोय. म्हणूनच आजचा ऑडियन्स त्या गोल्डन डेजला मिस करतोय, जिथे इंडियन आयडॉल 1 मध्ये अभिजित सावंत आणि अमित साना यांच्या टॅलेंटची लढत असायची. बिग बॉस 4 मध्ये डॉली बिंद्राचे नॅचरल राडे असायचे. कुशल टंडनने थेट बिग बॉसच्या घरातून पळून जाण्याचा केलेला प्रयत्न असायचा. किंवा डान्स इंडिया डान्स मध्ये रिजेक्ट झाल्यावर जजेसवर भडकलेले कंटेस्टंट्स असायचे. वागले की दुनिया, श्रीमान श्रीमती किंवा फिल्मी चक्कर. आजकाल अशा सिरीज बनतच नाहीत.
ज्या अख्खं कुटुंब एकत्र बसून एन्जॉय करू शकेल. मुंह खोलिए ओह माय गॉड बहुत बड़ा पीस है बेटा और मेरा मुंह मोनिशा के मुंह की तरह बड़ा तो है नहीं. मेरा मुंह क्या बड़ा है साहिल? म्हणूनच तर या रियालिटी शोजची ओजी क्वीन राखी सावंत म्हणते, तुम कितनी भी नागिन बनो, एनाकोंडा तो मैं ही हूँ भाई. सो रियालिटी शोजच्या या फालतू ड्रामाच्या चक्रव्यूहात न फसता जर तुम्हाला काहीतरी सॉलिड बघायचं असेल तर आम्ही अशा भन्नाट वेब सिरीजची एक लिस्ट तयार केली आहे. यावर आमची एक खास पोस्ट सुद्धा रेडी आहे. ती प्रोफाईल मध्ये जाऊन नक्कीच चेकआउट करा. तसंच काहीतरी हटके आणि दर्जेदार पाहायचं असेल तर आत्ताच मराठी मूड चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमचे पुस्तक आणि बरंच काहीचे लेटेस्ट एपिसोड्स लगेचच बिंज वॉच करायला घ्या. तुम्हाला या रियालिटी शोजच्या स्क्रिप्टेड रियालिटी बद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.